नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. यूजीसी नेट एक्झाम 2025 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि पेपर 2 विषय मराठी यामध्ये आपण कादंबरी, पुस्तक आणि कथासंग्रह सुरू केलं होतं आणि त्याचे महत्त्वाचे प्रश्न आपण पाहत होतो. कथासंग्रहाची सिरीज आता सुरू आहे. त्यामुळे त्यातले जे प्रश्न आहे की हे कथासंग्रह कोणाचा आहे किंवा मग त्या पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते आपण पूर्ण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि आपली जी बॅच आहे ती येत्या 27 ऑक्टोबरपासून आपण सुरू करतो. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर 2 विषय मराठी याचा संपूर्ण कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 मोफत मिळणार आहे, सोबत रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लासेस सुद्धा मिळणार आहे. पूर्ण 10 युनिट्सचे PDF नोट्स मिळणार आहे. 20 अधिक टेस्ट मिळणार आहे आणि पूर्ण अभ्यासक्रमाची चाचणी सुद्धा मिळणार आहे. याची जी फीज आहे ती 10,000 रुपये, पण खास ती तुमच्यासाठी 8,000 रुपये असणार आहे. त्यामुळे याची नक्की फायदा घ्या आणि आजच एनरोल करा. ॲप डाउनलोड केल्यानंतर इथे माय कोर्समध्ये केल्यानंतर मराठी टाईप करा. त्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे 2 कोर्सेस दिसतील. त्यामध्ये तुम्हाला पब्लिश कोर्स करायचा आहे. त्यानंतर तुम्ही कंटेंटमध्ये जर का जाल, त्यामध्ये तुम्हाला बघा MS सेट पेपर 1, नेट सेट पेपर 2, रिव्हिजन क्रॅश कोर्स, मॉक टेस्ट, PYQ टेस्ट, सॉल्व्ह क्वेश्चन पेपर, असं सगळं कंटेंट तिथे तुमच्यासाठी अवेलेबल आहे. चला तर मग प्रश्न सुरू करूया. हे 76वा प्रश्न आहे आपला. गंधकुसुम हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? माधव जुलियन, कुसुमाग्रज, बाभा बोरकर, शांता शेळके. सांगा बघू. गंधकुसुम हा काव्यसंग्रह जो आहे तो भाभ बोरकर यांचा आहे. बाळकृष्ण भगवंत बोरकर असं त्यांचं पूर्ण नाव होतं आणि कोकणी भाषात कविता करणारे पद्मश्री पुरस्कार विजेते कवी ते आहेत. आणि प्रकाशित साहित्य त्यांचं भरपूर आहे. अनुरागिणी, आनंद भैरवी, कांचन संध्या, गीतार, चित्रवाणी, चिन्मयी, चैत्रपुणव, जीवनसंगीत, दूधसागर, प्रतिभा, कागदी होड्या, मावळता चंद्र, अशा भरपूर त्यांनी कादंबऱ्या लिहिलेल्या आहे, कविता संग्रह लिहिलेले आहेत. आपलं उत्तर काय सी असणार आहे. त्यानंतर क्षितिज हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? नादो महानोर, मंगेश पाडगावकर, कुसुमाग्रज, शांता शेळके. क्षितिज हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? तर क्षितिज हा काव्यसंग्रह आहे कुसुमाग्रज यांचा. कुसुमाग्रजांबद्दल आपल्याला माहितीच आहे. विवा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर असं त्यांचं नाव होतं. तात्यासाहेब शिरवाडकर असं सुद्धा त्यांना म्हणतात. कुसुमाग्रज त्यांचं टोपण नाव आहे आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक आहेत. त्यांचे भरपूर महत्वाचे साहित्य आहे. त्यांनी भरपूर असं लिहिलेलं आहे. त्यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. ठीक आहे. तर क्षितिज हा काव्यसंग्रह त्यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर संध्या कुसुम हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? माधव जुलियन, शांता शेळके, मंगेश पाडगावकर, इंदिरा संत. संध्या कुसुम हा काव्यसंग्रह आहे माधव जुलियन यांचं. माधव जुलियन यांचं आहे. आणि डॉक्टर माधव त्रिंबक पटवर्धन असं त्यांचं पूर्ण नाव होतं. मराठी भाषेतील कवी, रवी किरण मंडळाचे संस्थापक, या सर्वात यशस्वी सदस्य ते होते. आणि त्यांचं भरपूर असं लिखाण इथे आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. संध्या कुसुम हा काव्यसंग्रह त्यांनी लिहिलेला आहे. नंतर पुष्पांजली गीते हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? शांता शेळके, बाबू बोरकर, मंगेश पाडगावकर, इंदिरा संत. पुष्पांजली गीते जो हा काव्यसंग्रह आहे हा सुद्धा भाब बोरकर यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर झऱ्याचे पाणी हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? नादो मनोहर, महानोर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, इंदिरा संत. तर झऱ्याचे पाणी हा काव्यसंग्रह नादो महानोर यांचा आहे. कोणाचा आहे? नादो महानोर. तर यांच्याबद्दल पण आपण पाहिले होतं. नामदेव धोंडे महानोर एक मराठी कवी आणि गीतकार सुद्धा होते. रानकवी म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते कोण आहेत? नाधो महानोर हे आहेत. त्यांनी गीतलेखन सुद्धा केलेलं आहे. साहित्य त्यांचे भरपूर आहे. अजिंठा नावाचा कविता संग्रह आहे. कापूस खोडवा, गंगा वाहू दे निर्मळ, गपसप, गावातल्या गोष्टी, जगाला प्रेम अर्पावे त्यांचा कविता संग्रह आहे. दिवे लागणीची वेळ कविता संग्रह आहे. असे भरपूर काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. ठीक आहे. घराचे पाणी घ्या त्यांचे काव्यसंग्रह. त्यानंतर
गंधझरा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? मंगेश पाडगावकर, माधव जुलियन, शांता शेळके, नादो महानोर. गंधझरा हा काव्यसंग्रह माधव जुलियन यांचा आहे. ठीक आहे, तर मग आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर स्वप्नांजली हा काव्यसंग्रह कोणत्या कवयित्रीचा आहे? इंदिरा संत, शांता शेळके, अंजली कीर्तने, प्रभा भावे. स्वप्नांजली हा काव्यसंग्रह जो आहे तो आहे इंदिरा संत यांचा. आपण जी साहित्यिकांची सिरीज सुरू केली आहे त्यामध्ये आपण इंदिरा संत यांचं घेतलेलं आहे है ना. इंदिरा संत या मराठी कवयित्री आणि कथालेखिका होत्या. त्यांचं भरपूर सारखे कविता संग्रह आणि कथासंग्रह प्रकाशित आहे. गर्भ रेशीम, निराकार, बाहुल्या कविता संग्रह आहेत. वंशकुसुम, रंग बावरे, शेला, है ना. मुरुगजळ हे सगळं त्यांच्या कविता संग्रह आहे. कथासंग्रह कदली, चैतू, श्यामली. त्यांचं पूर्ण मी ते घेतलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता आपल्या चॅनलवर. ठीक आहे, स्वप्नांजली हा काव्यसंग्रह आहे इंदिरा संत याचा, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर फुलराणी हा काव्यसंग्रह कुणाचा आहे? शांता शेळके, मंगेश पाडगावकर, माधव जुलियन, भाबा बोरकर. फुलराणी जो आहे हा काव्यसंग्रह पाडगावकरांचा आहे, आपल्याला माहितीच आहे. पाडगावकरांचं तर मंगेश पाडगावकर हे मराठी कवी होते. सलाम या कविता संग्रहासाठी त्यांना 1980 साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. ठीक आहे, आणि त्यांचे जे प्रकाशित साहित्य ते भरपूर आहे. आता खेळ, नाचा, आनंद ऋतू, आनंदाचे डोई कविता संग्रह आहे. उदास बोध, उत्सव, कबीर, कविता माणसाच्या माणसासाठी. हे सगळे काय आहेत? कविता संग्रह. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यांचा सूर संगीत हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? कुसुमाग्रज, माधव जुलियन, शांता शेळके, नादो महान. तो सूर संगीत हा काव्यसंग्रह जो आहे ना तो नादो महानोर यांचा आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. त्यानंतर मनमोहिनी हा काव्यसंग्रह कुणाचा आहे? मंगेश पाडगावकर, इंदिरा संत, शांता शेळके, माधव जुलियन. मनमोहिनी हा काव्यसंग्रह आहे इंदिरा संत यांचा. ठीक आहे, त्यामुळे आपण आताच पाहिलेला आहे बी. त्यानंतर सावलीचे गीत हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? भाबा बोरकर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, माधव जुलियन. सावलीचे गीत जो आहे तो भाबा बोरकर यांचा काव्यसंग्रह आहे. ठीक आहे. त्यानंतर रात्रझरा हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? मंगेश पाडगावकर, नादो मनोहर, महानोर, माधव जुलियन, कुसुमाग्रज. तर रात्रझरा हे माधव जुलियन यांचं आहे. ठीक आहे. सॉरी. पाखरूगंध हा काव्यसंग्रह कुणाचा आहे? शांता शेळके, इंदिरा संत, मंगेश पाडगावकर, नाधो महानोर. पाखरूगंध जो आहे तो शांता शेळके यांचा आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर संध्यागंध हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? बाबा बोरकर, मंगेश पाडगावकर, माधव जुलियन, शांता शेळके. संध्यागंध हा काव्यसंग्रह आहे मंगेश पाडगावकरांचा. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर फुलराणीचे गीत हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? इंदिरा संत, शांता शेळके, मंगेश पाडगावकर, माधव जुलियन. फुलराणीचे गीत जे आहे ते मंगेश पाडगावकरांचं, आणि फुलराणी सुद्धा मंगेश पाडगावकरांचीच आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला लक्षात राहील ते. आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. ओके एव्हरीवन, आपण इथे काही महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहे कथासंग्रहावर. अ, ठीक आहे, तर हे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि तुम्ही नोट्समध्ये सुद्धा लिहू शकता. येत्या 27 ऑक्टोबर पासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.